गोष्ट कोणतीही असो, झपाटून जर प्रयत्न केले ना, तर 100% त्यापर्यंत आपल्याला पोहोचता येतं. मग ते आपलं ड्रीम असो किंवा ती आपली विश लिस्ट असो. नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या महाराष्ट्रातल्या सर्वात पहिल्या अनेक विद्यार्थी, शिक्षक आणि त्याचबरोबर अनेक घटकांना शिकवण्यापासून शिकण्यापर्यंत सगळ्याच गोष्टी ऑनलाईनच्या माध्यमातून हे फॉर्मॅट जो आणलेला होता, हा सर्वोत्तम फॉर्मॅट हा प्लॅटफॉर्म आहे EMPSC कट्टा. आणि त्याचबरोबर स्पर्धाग्राममध्ये तुम्हा सर्वांचं मी इतिहास मार्गदर्शक सचिन गुळी पुन्हा एकदा स्वागत करतोय. खरं तर 2021 मध्ये या प्लॅटफॉर्म सोबत मी जोडलं गेलो होतो आणि त्याच्यानंतर या प्लॅटफॉर्मवरती अनेक महिने काम करत 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 मी अनेक मुलांपर्यंत पोहोचलो. त्यामुळं मी स्पर्धाग्रामला पहिल्यांदा थँक्यू म्हणतोय. अनेक मार्गदर्शक, अनुभवी असणाऱ्या मार्गदर्शक आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्याच नाही तर जगामध्ये जी नामांकित विद्यापीठं आहेत अशा विद्यापीठामध्ये शिकवणाऱ्या प्राध्यापक ज्यांनी UPSCचं अनेक वेळा UPSCचा इंटरव्ह्यू दिलेला आहे, मेन्स दिलेली आहे आणि त्याचबरोबर हा सगळा गाढा अनुभव असणाऱ्या लोकांच्या टीम सहित तुम्हाला यामध्ये राज्यसेवा, पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि वेगवेगळ्या विषयाच्या प्रत्येक बॅचेस हे तुम्हाला या ॲप्लिकेशनमध्ये मिळणार आहेत. मी इतिहास विषय मार्गदर्शक सचिन गुळीक सगळ्या टीमच्या वतीनं का असेना पण मी स्वागत करून आपल्या इतिहास विषयाला सुरुवात करतोय. आपल्या या प्लॅटफॉर्मवरती सध्या राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2026 आणि त्याच्यानंतर येणाऱ्या जेवढ्या परीक्षा आहेत ह्या सगळ्या एक्झामसाठी आपण अतिशय सुंदर पद्धतीनं कोर्स डिझाईन करतोय. आणि विशेष महत्त्वाचं आहे की आपल्याकडे सगळे प्राध्यापक आहेत. तसं MPSC ला शिकवण्यासाठी कोणत्याही डिग्रीची गरज नाही. अनुभव घेतला, इकडून तिकडून नोट्स गोळा केल्या किंवा तुम्ही जर कुठं जरी थोडंसं वाचलं किंवा ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर शिकवता येतं. परंतु मला असं वाटतं की अनुभव हा स्वतः घेण्यापेक्षा दुसऱ्यांकडून जर अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या आधारावरती जर आपण स्पर्धा परीक्षा या क्षेत्रामध्ये उडी मारतोय तर नक्कीच आपला अनेक वर्षाचा संघर्ष वाचतो. आणि इथं असणारी सगळी जी लोक आहेत हे सगळे प्राध्यापक आहेत. बघा, हा असा एकमेव प्लॅटफॉर्म असणार आहे की याच्यामध्ये सगळे प्रोफेसर लोक आहेत आणि आपापल्या विषयामध्ये सेट, नेट आणि त्याचबरोबर GRF आणि PhD सुद्धा चालू आहे. बऱ्यापैकी सगळ्याच लोकांची एक दोन जर आम्ही एक्सेप्शनल असो तर बाकीच्या सगळ्या लोकांची PhD चालू आहे त्या विषयामध्ये. अशा सगळ्या एक्सपर्ट लोकांकडून तुमच्यासाठी राज्यसेवा आणि त्याचबरोबर युट्यूबला अतिसंभाव्य सिरीज पासून अनेक वेगवेगळ्या प्रकारचे माहितीपर आणि परीक्षाभिमुख व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. सो हा सुद्धा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला यापूर्वीही आणि याच्यानंतरही होणाऱ्या सगळ्या व्हिडिओची लिंक तुम्हाला दिली जाणार आहे. म्हणून EMPSC कट आणि स्पर्धाग्राम हा तुम्हाला अधिकारी करण्यासाठी कटिबद्ध आहे. जसं याच्या अगोदर थोडासा पॉज घेण्याच्या अगोदर जो जशा पद्धतीनं कटिबद्ध होता तशाच पद्धतीनं पुन्हा एकदा हा तुमच्यासाठी सुरू होतोय. म्हणून 12th फेल मूवी मधला एक खूप सुंदर एक शब्द आहे रिस्टार्ट. या ठिकाणी आपला हा प्लॅटफॉर्म रिस्टार्ट होतोय. मी सचिन गुळीक तुमचं स्वागत करतोय. खरं तर 2-3 वेळा झालेलं आहे. कोणीतरी कमेंट करून सांगणार आहे बस झाला तर स्वागताचा एक समारंभ. आता मेन कंटेंट कडे जाऊया. आता आपला राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि त्याचबरोबर मुख्य परीक्षा आहे. तर मुख्य परीक्षा खरं तर डिस्क्रिप्टिव्ह आहे आणि तुम्ही सगळ्यांनी डिस्क्रिप्टिव्हचा बाव करून घेतलेला असेल. परंतु ही अतिशय सोपी पेपर आहे कारण आम्ही सगळ्यांनी UPSC केलेले, आम्ही सगळ्यांनी UPSCचे अटेम्प्ट्स दिलेले आहेत. मग रिटर्नची प्रॅक्टिस सुद्धा केलेली आहे आणि त्याचबरोबर रिटर्न एक्झाम आणि ह्या UPSCच्या प्रवाहामध्ये असल्यामुळं सगळे आम्ही प्राध्यापक 100% तुम्हाला राज्यसेवा पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, इंटरव्ह्यू पासून रायटिंग पर्यंत म्हणजे जे काही लेखन सराव आहे इथेपर्यंत आमची सगळी टीम तुम्हाला मदत करणार आहे. तर स्टेप बाय स्टेप एक एक कोर्स आपल्या प्लॅटफॉर्मवरती पुन्हा एकदा रिस्टार्ट होतोय. आता राज्यसेवा अभ्यास करत असताना किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना इतिहास हा खरं तर आधुनिक प्राचीन आहे, मध्ययुगीन, आधुनिक, समाजसुधारक, कला, संस्कृती आणि जगाचा इतिहास याच्या बाहेर इतिहास जात नाही. परंतु आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी इतिहास या विषयाची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे तर पहिल्यांदा सिलेबसची ओळख करून घेऊया आणि त्याच्यानंतर मग इतिहासामध्ये प्रश्न कसे येतात, काय वाचलं पाहिजे, कसं वाचलं पाहिजे, तर हे रेग्युलर आपल्याला व्हिडिओ या ठिकाणी मिळणार आहेत. आपण इतिहासाची सगळ्यात पहिल्यांदा ओळख करून घेतोय ते सिलेबसची. इतिहास सुरू कधी होतो, कुठून होतो तर इतिहास सुरू होतो आपला महत्वाचा आहे की 4 ते 5 टप्प्यामध्ये इतिहासाला आपल्याला विभाजन करता येतं. सगळ्यात पहिला जो टप्पा आहे आपला इतिहासाचा तर तो आहे प्राचीन भारताचा इतिहास. यानंतर आपला 2 नंबरचा जो टप्पा आहे प्राचीन भारताचा इतिहास, 2 नंबरचा जो इतिहास आहे तो आहे
मध्ययुगीन भारताचा इतिहास, नंबर 3 आहे आधुनिक भारताचा इतिहास आणि त्याचबरोबर नंबर 4 जे येतो तर तो समाज सुधारकांचा इतिहास, समाज सुधारक, कारण यावरती कमीत कमी 3-4 प्रश्न 100% विचारले जातात. आणि मी अजून एक ऍडिशनल पार्ट म्हणून अजून एक इतिहासाचा भाग सांगतो, तो म्हणजेच कोणता आहे तर महाराष्ट्राचा इतिहास. विशेष ह्या प्रत्येक याच्यामध्ये आपल्याला महाराष्ट्र येतोच, तरी पण आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्राच्या इतिहासाचं वेगळ्या पद्धतीनं नाव लिहिणं गरजेचं आहे, कारण विशेष संदर्भ महाराष्ट्र हा आपल्या गट ब आणि पूर्व परीक्षेचा सिलेबसचा भाग आहे. तर हा जो 5 प्रकारचा इतिहास या ठिकाणी सांगितलेला आहे त्यालाच आपल्याला थोडक्यामध्ये या ठिकाणी प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक, समाज सुधारकापर्यंत डिकोड करायचं आहे. मग कोणत्या टॉपिकला किती वेटेज आहे आणि कशा पद्धतीने आपण मूव्ह ऑन केलं पाहिजे हिस्ट्रीच्या बाबतीमध्ये, कारण 15 प्रश्न विचारतात राज्यसेवेला गट ब आणि गट क, इथं 10 प्रश्न थोडासा अन्याय झालेला आहे. तसाही या इतिहासामध्ये एकाकडून दुसऱ्यावरती अन्याय झाला, हे अखंडित मालिका इतिहासावरती शेवटी अन्याय झाला हे इथं म्हणायला हरकत नाही. आता सगळ्यात पहिल्यांदा जो पाठ जातो तो आहे कोणता, प्राचीन भारताचा इतिहास. प्राचीन भारत सुरू कधी होतो, जेव्हा मानवाची उत्क्रांती झाली, तर मानवाच्या उत्क्रांतीनंतर जो समाजशील प्राणी एकत्र येऊन राहू लागला, तर तेव्हापासून आपल्याला इतिहास दिसतो. आणि इतिहास जेव्हा सुरू होतो त्यावेळी आपण त्या प्रारंभी इतिहासाला एन्शंट हिस्ट्री किंवा प्राचीन भारताचा इतिहास म्हणून ओळखला जातो. मग ॲज अन ॲव्हरेज जर बघितलं तर आपल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी कमीत कमी 2, कधी कधी 3, कधी कधी 4 ह्या ॲव्हरेज मध्ये प्रश्न विचारले जातात, पण कुठलाही घटक स्किप करायचा नाही. म्हणून आपण प्राचीन भारताच्या इतिहासाची ओळख करून घेतोय. सर्वप्रथम सिंधू संस्कृती आहे, कालावधी आहे 2500 पासून 1500 इसवी सन वर्षापूर्वीपर्यंत आहे. मग सिंधू संस्कृतीमध्ये नगर रचना कशी होती, जीवनशैली कशी होती आणि त्याचबरोबर व्यापारापासून संस्कृती कशी होती, हे आपल्याला अभ्यासक्रमामध्ये व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. नंबर 2 येतं वैदिक संस्कृती. आता सिंधू संस्कृती हे समाजशील प्राणी होते, व्यक्ती होते आणि युद्ध ह्या सगळ्या गोष्टी करत नव्हते, शांतताप्रिय होते. त्यावेळी परकीय आक्रमण झाली आणि आक्रमण झाल्यानंतर मग वैदिक काळ सुरू झाला. म्हणजे आलेल्या लोकांनी काय केलं तर कर्मकांड. त्याचे 2 प्रकार पडतात, तर इसवी सन पूर्व 1500 पासून 600, मग याच्यामध्ये अर्थातच पूर्व वैदिक काळ आणि उत्तर वैदिक काळ. मग वेगवेगळे जे ग्रंथ हिंदू धर्मातले सगळ्यात जुने ग्रंथ हे वैदिक काळामध्ये बनलेले होते. तुम्हाला सिलेबस डिकोड करतोय मी सुरुवातीला. यानंतर आपण आलो की महाजनपदांकडे. आता महाजनपद जे आहेत म्हणजेच काय तर जे वैदिक काळ म्हणजे आर्य आक्रमण झालं आणि त्याच्यामध्ये जे लोकांनी जिंकून घेतलं भारतीय लोकांना, तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे राजे महाराजे बनू लागले आणि असे 16 महाजनपद होती. मग ही 16 महाजनपद यांचा कालावधी इसवी सन पूर्व 600 पासून 300 पर्यंत येतो. मग यामध्ये 16 पैकी दक्षिण भारतात कोणतं होतं, उत्तर भारतातलं सगळ्यात ताकदवान कोणतं आहे किंवा 16 पैकी सगळ्यात ताकदवान कोणतं आहे, जसं मगध बोललं जातं. तर अशा प्रकारची जी काही 16 महाजनपद आहेत तर ही आपल्या परीक्षेसाठी वारंवार विचारली जातात. चौथा मुद्दा आहे मौर्य साम्राज्य. म्हणजे 16 पैकी सगळ्यात जे पॉवरफुल बनलं तर त्याच्यामध्ये निघालं ते मौर्य. मग मौर्य साम्राज्यामध्ये राजे कोणकोणते होते हे तुम्हाला नक्कीच माहित असणार आहे. इसवी सन पूर्व 321 पासून 185 पर्यंत मौर्य साम्राज्य. मग यामध्ये संस्थापक चंद्रगुप्त मौर्य होते, सम्राट अशोक होते आणि त्यांनी अखंड भारतामध्ये पसरवलेलं साम्राज्य हे आपल्याला या ठिकाणी मौर्य साम्राज्य. मौर्य साम्राज्यामध्ये असं नाही की तो कंटिन्यू फ्लो वरतीच जात होता, त्यांचा आलेख सक्सेस, परंतु त्यांचा आलेख थोडासा डाऊन पण होत होता. म्हणजे हा डाऊनवर्ड होत असताना मौर्योत्तर काळ सुरू झाला होता. मग त्या ठिकाणी मौर्यांची पॉलिसी ज्यांना समजलेली नाही तर अशा लोकांनी त्यांना एकतर हत्या केली, त्यांना बाजूला काढलं आणि आपल्या स्वतःच्या राजवंशाची सुरुवात केली. उदाहरणार्थ शुंग, सातवाहन, शक, कुशाण अशा पद्धतीनं मग या ठिकाणी देशी आणि त्याचबरोबर विदेशी असे परकीय आक्रमण अशा पद्धतीनं मौर्योत्तर काळ झाला. मौर्योत्तर काळानंतर भारतामध्ये पुन्हा एकदा गोल्डन इरा सुरू झाला, म्हणजे तो सुवर्ण काळ. गुप्त कालावधी सुरू झाला, म्हणजे गुप्त साम्राज्य या ठिकाणी सुरू झाले इसवी सन पूर्व 320 पासून. साधारणतः हे आपण कुठे जातोय आता प्लस कडे निघून चाललोय, म्हणजे संख्या रेषेकडे. या ठिकाणी संख्या रेषा आहे मायनस कडून आपण प्लस कडे. तर इसवी सन पूर्व 320 पासून 550 पर्यंत. यानंतर पुढचा एक महत्वाचा आहे की गुप्त साम्राज्यामध्ये पूर्व मध्ययुगीन आहे आणि त्याच्यानंतर उदाहरणार्थ दक्षिण भारतातील काही त्याच कालावधीमधले काही महाराजे किंवा राज्य होते, डायनेस्टीज होत्या, ते भारतामध्ये राज्य करत होत्या. आणि या सगळ्यांनी उत्तर भारत, दक्षिण भारत किंवा पूर्वोत्तर भारत हा स्टेबल करून ठेवला होता. आपल्याला प्रश्नही वारंवार अशा प्रकारच्या इतिहासावरती कंटिन्यू विचारले जातात. हा झाला प्राचीन भारताच्या इतिहासाबद्दलचा भाग. आता गुप्त साम्राज्य जसं संपलं तर गुप्त साम्राज्यात नंतर भारतामध्ये जे शेवटी असं उताराला लागलेले जे साम्राज्य होते तर याच्यामध्ये
परकीय आक्रमकांना संधी मिळाली आणि त्या संधीचा फायदा घेऊन अरब असेल, तुर्कस्तान असेल, अफगाणिस्तान असेल किंवा त्याच्याही वरती ह्या आजूबाजूच्या राजा महाराजांनी ज्यांच्याकडे प्रचंड पॉवर होते, हे रॅपिड ऍक्टिव्हिटी करत होते आणि या मोमेंट्समध्ये भारतीय दुर्बल झालेले राजे होते यांच्यावरती आक्रमण केलं. मग भारतामध्ये सुरू काय होतो तर मध्ययुगीन भारताचा इतिहास यापासून सुरू होतो. उदाहरणार्थ नंबर 1, प्रारंभिक मध्ययुगीन भारताचा इतिहास जो आहे तर याचा कालावधी 7व्या शतकापासून इसवी सन म्हटलेला आहे. मग 7व्या शतकापासून ते 12व्या शतकापर्यंत म्हणजे भारतामध्ये सुलतानशाही येऊपर्यंत याला म्हटलं जातं प्रारंभिक मध्यकाळ, म्हणजे सुरुवातीचा मध्ययुगीन भारत म्हणून. मग याच्यामध्ये उत्तर भारतातील काही राजे होते, उदाहरणार्थ गढवाल असेल, प्रतिहार असेल, राजपूत असतील, हे तिकडे येऊन जातात. पालसेन. दख्खन मध्ये कोण होतं? चालुक्य, यादव, राष्ट्रकूट, त्याचबरोबर काकतीय, हे दक्षिण भारतामध्ये. त्यानंतर अर्थात दख्खन मध्ये होते. दक्षिण भारतामध्ये कोण होतं तर 3 राजे महाराजे, चोल, चेर आणि पांड्य. हे काटच करून जायचं, चोल, चेर, पांड्य, विजयनगर. हे अतिशय महत्वाचा टॉपिक आहे आणि प्रत्येक वर्षी आयोग कधी कधी सलग 1-1, 2-2 प्रश्न विचारतं. चेर, चोल आणि पांड्य. ठीक आहे. यानंतर प्रादेशिक राज्य गुजरात, बंगाल, माळवा या ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या प्रदेशानुसार असे वेगवेगळ्या प्रकारच्या महाराजांनी आपलं आपलं स्वतःचे संस्थान उभा केली होती. कधी कधी त्यावर प्रश्न विचारतं. आणि मग भारतावरती हळूहळू आक्रमण कोणाचे होऊ लागले? जो मी मागाशी सांगितलेलं तुर्की, अरबी, अफगाणी या सगळ्या लोकांनी आक्रमणे केली. उदाहरणार्थ मोहम्मद गझनी आणि मोहम्मद घोरी या दोघांनी आक्रमण केल्यानंतर भारतामध्ये की एंट्री आहे, येऊ शकता हे समजलं आणि मग भारतामध्ये परकीय आक्रमण हे अतिशय प्रभावीपणे होऊ लागली होते. म्हणजे मोहम्मद गझनीच्या 17 स्वाऱ्या हे तुम्हा सगळ्यांना परिचित असतीलच आणि मोहम्मद घोरी यानं भारतामध्ये सल्तनत जी सुरू केली तर हेही तुम्ही परिचित असाल. प्रत्येक वर्षी या ठिकाणी याच्यावरती अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण काय पाहतोय तर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण पाहतो दिल्ली सल्तनत 1200 पासून 1526 पर्यंत. कारण 1526 मध्ये मुघलांचं आक्रमण झालं होतं. मुघल आणि सल्तनत हे दोघेही मुस्लिम होते, परंतु आपल्या राजा महाराजांना त्यांनी 2 शब्द वापरले होते, एकाने सुलतान दुसऱ्याने बादशहा. लक्षात ठेवा. मग याच्यामध्ये किती तर 5 वंश होऊन गेलेले आहेत. कशामध्ये? भारतामध्ये दिल्लीवरती सल्तनत असताना पहिला गुलाम आहे खिलजी, तुघलक, सय्यद आणि लोधी. मग प्रश्न विचारतात पहिला कोणता, शेवटचा कोणता, शेवटचा शेवटचा राजा बादशाह कोणता आणि पहिल्याचा पहिला सुलतान कोणता. अशा प्रकारचे म्हणजे ही जी सल्तनत विचारतात किंवा हे सुलतान जे विचारतात हे परीक्षेला विचारतात. आता सुलतानापासून अजून काय काय विचारतात? सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय व्यवस्था, व्यापारी व्यवस्था ह्या कशा होत्या, त्याचबरोबर टॅक्स सिस्टम कशी होती, महिला कोण कोण होत्या, लेखिका कोण कोण होत्या, प्रसिद्ध कोण झालं होतं, कवी कोण होतं, दरबारामध्ये किती रत्न होते, परदेशी प्रवासी कोण होते. एवढे प्रश्न तुम्हाला याच्यावरती विचारतात. म्हणून हा जो दिल्लीचा कार्यकाळ जो आहे तो अतिशय महत्वाचा कार्यकाळ आहे. आपल्याला तोंड पाठ करून जायचं आहे. या प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास त्याचबरोबर आधुनिक भारताचा इतिहास तंतोतंत टॉपिक लाईन टू लाईन प्रश्न येणाऱ्या नोट्स तुम्हाला अवेलेबल करून दिल्या जातील. त्याच्याबद्दल निश्चिंत राहा. मी म्हणतो 15 पैकी आपण साधारणतः 13 ते 14 प्रश्नांची तयारी आपण नोट्स आणि व्हिडिओ माझ्या ऍप्लिकेशन मध्ये कोर्स असेल किंवा त्याचबरोबर इथं असणारे वेगवेगळे युट्यूबचे व्हिडिओ ह्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण 100% करून घेणार आहोत. आपण या ठिकाणी पाहिलं प्राचीन भारताचा इतिहास, त्याचे टॉपिक आणि सब घटक. ठीक आहे, सब टॉपिक. त्याच्यानंतर आपण मेडिवल हिस्ट्री मध्ययुगीन भारताचा इतिहास बघितला. त्याच्यामध्ये 2 प्रकार पडतात, प्रारंभिक मध्ययुगीन आणि त्याच्यानंतर दिल्ली सल्तनत. हा मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये हे 2 टॉपिक पडले. मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये पुन्हा तिसरा टॉपिक आला, तो म्हणजे प्रादेशिक राज्य आणि साम्राज्यांचा विस्तार. उदाहरणार्थ कोणकोणते तर विजयनगर साम्राज्य आहे, बहमनी दक्षिण भारतामध्ये ज्याच्या शाह्या 5 शाह्या बनलेल्या होत्या. ठीक आहे. त्याच्याबरोबरच दख्खनचे सुलतान, दख्खनमध्ये कोण होतं तर दख्खनमध्ये विजापूर होतं, निजाम होतं, गोवळकोंडा होते, हे सगळे बनले होते. आणि त्याचबरोबर माळवा, गुजरात, बंगाल हे वेगवेगळ्या प्रदेशामध्ये लोकल रिजनल किंगडम्स जे डायनेस्टीज सुरू झाल्या होत्या ह्या सुद्धा मोठ्या मोठ्या साम्राज्याला धक्का तंत्र वापरायच्या. आणि म्हणूनच या धक्का तंत्रामध्ये तुम्हाला सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज बरोबर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं साम्राज्य हे प्रचंड मोठं नव्हतं, परंतु मनाने जगातल्या कुठल्याही मोठ्या साम्राज्यापेक्षाही मोठं होतं. आणि विशेष की भारताच्या मुघल बादशाहाला हे छोटं साम्राज्य संपवण्यासाठी राजधानी सोडून जर 25-26 वर्ष या जुन्या औरंगाबाद शहरामध्ये जे सध्याचं छत्रपती संभाजीनगर नावाने ओळखलं जातं यामध्ये येऊन राहावं लागतंय. तुम्ही विचार करा की हे प्रादेशिक साम्राज्य किती ताकदवान असतील.
मोहम्मद गझनीला जेव्हा 17 स्वाऱ्या घेऊन परत जात होता ना तो लुटून, तर त्यावेळी प्रचंड त्रास दिला होता राजपूत आणि जाट या लोकांनी. सो रिजनल खूप खतरनाक आणि खूप ताकदवान असतात, हे पण लक्षात ठेवा. म्हणून दक्षिण उत्तर भारतामध्ये दिल्लीत राज्य करणारी जी काही सेंट्रल पॉवर आहे आता सुद्धा, हे दक्षिणेकडच्या सगळ्या पक्ष आणि स्टेटला घाबरते. याचं उदाहरण तुम्हाला सगळ्यांना आतापर्यंत माहित असेलच. ठीक आहे न, जणू काय आता नुकताच तामिळनाडूमध्ये एका अभिनेत्याने एक पक्ष सुरू केलेले आहे. त्या अभिनेत्याचं नाव, ओके, त्या अभिनेत्याचं नाव आणि त्याचबरोबर त्या पक्षाचं नाव मला इथं कमेंट करून सांगा. आणि त्याचबरोबर आपल्या पुढच्या टप्प्याला जाऊया. मुघलांचं राज्य हा 4था टप्पा आहे. मध्ययुगीन भारताचे आपण 4 टप्पे करतोय. मुघलांचं राज्य, मग स्थापना आणि विस्तार ह्या दोन्हीमध्ये 1526 पासून 1858 पर्यंत जातोय. स्थापना आणि विस्तार, स्थापना 1526 पासून आपण 1858 पर्यंत जातोय. म्हणजेच 1857चा उठाव आहे, विषय संपला त्या ठिकाणी. 1858 पासून भारतात मोगलांची सत्ता संपली. म्हणजेच बाबर आहे, हुमायूं, अकबर, जहांगीर, शहाजहान, औरंगजेब आणि औरंगजेबाच्या नंतर आपला आधुनिक भारताचा काळ हा ब्रिटिशांचा काळ या ठिकाणी प्रॉपर सुरू होतोय. म्हणून हा मध्ययुगीन भारताचा इतिहास जो आहे, मेडिवल हिस्ट्री जो आहे, खूप इंटरेस्टिंग आहे. एकानंतर एक येतो आणि दुसऱ्याला गादीवर बसायचा आहे तो पहिल्याची हत्या करतो किंवा त्याला कैदेत ठेवतो. हा इतिहास आहे आणि हाच इतिहास हा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळतोय. मी सुरुवातीला एक सूचना सांगितली होती आणि ती खूप छान आहे की आम्ही सगळेजण म्हणजे मी थोडक्यामध्ये परिचय करून देतो की विकास कोळेकर सरांनी नुकताच 2025-24चा मुलाखत UPSCची मुलाखत दिलेली आहे आणि सध्या MIT मध्ये हे पॉलिटी आणि पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन ह्या विषयाचे प्राध्यापक आहेत MIT मध्ये. दुसरे आहेत अरुण तुपे सर. अरुण तुपे सरांनी CISF असेल, CAPF असेल, UPSC असेल, त्याचबरोबर या सरांनी सुद्धा UPSCच्या मुलाखती दिलेल्या आहेत. मेन्स लिहिल्यानंतर मुलाखतीला जाता येतं. तुम्हाला तुमच्या परिचयासाठी सांगतो, सर सुद्धा MIT मध्ये जिओग्राफी आणि एन्व्हायरमेंट या विषयाचे प्राध्यापक प्रोफेसर आहेत. तिसरे आहेत आपल्या ऋतुजा कीर्तने मॅडम यांनी सायन्स मध्ये त्यांचा हँड, MPSC मध्ये तुम्ही त्यांचे लेक्चर बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही कमेंट मध्ये सांगा. चौथे आहेत आपले सगळ्यात महत्वाचे मोठे लीडर, म्हणजेच या ठिकाणी आमचे काय म्हणू आपण की कमांडर एन श्याम सर यांचा परिचय. प्राध्यापक प्रोफेसर एन श्याम सर, इकॉनॉमिक्स आणि पॉलिटीमध्ये सेटनेट आणि त्याचबरोबर प्रोफेसर पेरा इन्स्टिट्यूट हे पुण्यामध्ये चालवतात. ठीक आहे. यानंतर मी आहे प्राध्यापक सचिन गुळी, इतिहासामध्ये सध्या PhD चालू आहे, नेट आणि MPhil वगैरे. तिसरे शेवटचे महत्वाचे व्यक्तिमत्व आहे म्हणजे प्रोफेसर सागर क्षीरसागर सर. सध्या आपल्याकडे जर पॉलिटी शिकवत असले तरी पण MIT मध्ये प्रोफेसर आहेत. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की सगळी टीम जी आहे तर UPSCची प्रॉपर टीम आहे. सागर सरांनी 5 UPSCचे इंटरव्ह्यू दिलेले आहेत, श्याम सरांनी दिलेले आहेत, मी मेन्स दिलेले आहेत. सांगायचा उद्देश काय आहे, ही जी टीम आहे ना ही सगळी प्रोफेसर आहे, UPSC दिलेले आहे. मला सांगा जर UPSCचा पॅटर्न जर इथं येत असेल आणि जर पॅटर्न अनुभवलेली, मुलाखती दिलेला, लिहिलेली जर टीम तुम्हाला शिकवत असेल तर काय अवघड वाटणार आहे हो? सगळं सोपं वाटून जाणार आहे. मग तुम्हाला ह्या बॅच साठी जर इन्क्वायरी करायची असेल तर तुम्हाला एक नंबर दिला जातोय, त्या नंबरवरती कॉल करा. तर तसाही नंबर माझाच आहे तो. आणि त्याच्यामध्ये अजून एक महत्वाचं आहे की प्ले स्टोअर वरून स्पर्धाग्राम नावाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्यामध्ये हे लेक्चर जे आहे ते हे शेवटपर्यंत तुम्हाला पाहायचं आहे. आपण आता शेवटच्या मुद्द्याकडे वळतोय, म्हणजेच हा आपला जो मध्ययुगीन भारताचा इतिहास जो आहे तर हा 4 टप्पे झाला होता. तर हा 5वा जो टप्पा आहे त्यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक प्रवाह. म्हणजेच आता काय होतं की महाराष्ट्रामध्ये जसं भक्ती चळवळ सुरू झाली, मग अनेक संत महात्मे होऊन गेले होते. मग याच्यामध्ये संत ज्ञानेश्वरांपासून नामदेव, संत कबीरांपासून आपण अर्थातच या ठिकाणी गुरु नानक इथपर्यंत जातो. म्हणजे उत्तर भारतापासून मध्य दक्षिण भारतापर्यंत, पूर्वेकडून पश्चिमपर्यंत हे सगळ्या संपूर्ण भारतामध्ये, मध्ययुगीन भारतामध्ये जेवढे भक्ती संगीत, भक्ती आलं होतं तर हे सगळ्यांना शिकतोय. सुफी संत, कला, स्थापत्य आणि भाषा साहित्य या प्रत्येक टॉपिक वरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो. उदाहरणार्थ महाराष्ट्राचे असे कोणते संत आहेत ज्यांनी पंजाब पर्यंत आपले अभंग आणि त्याचबरोबर आपला हा भक्ती संप्रदाय तिथपर्यंत पोहोचवला होता. झाला पहिला प्रश्न. दुसरा, प्रादेशिक भाषांचा विकास. मुघल काळामध्ये अशा कोणत्या स्त्रिया होत्या ज्यांचं सुंदर अक्षर होतं, ज्या कविता लिहायच्या, ज्या शायरी करायच्या? आयोगाचे प्रश्न आहेत हे. त्यानंतर अजून एक प्रश्न विचारतो, कला आणि स्थापत्य. असा प्रश्न विचारतात की लाल किल्ले किती आहेत? पहिला किल्ला कोणी बांधला आणि दुसरा किल्ला कोणी बांधला? किल्ला बनवण्याच्या पूर्वी यांची राजधानी कोणती होती? मस्जिद कोणती बनवली? मग ताजमहलचं प्रतिकृती महाराष्ट्रात कुठं आहे?
प्रश्न विचारतात. कॅनॉट प्लेस भारतामध्ये 2 आहेत, एक दिल्लीमध्ये, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण दुसरं कॅनॉट प्लेस कुठे आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा. नाही सापडले की मी तुम्हाला सांगतो 100% पुढच्या व्हिडिओमध्ये. हे आहे मध्ययुगीन भारताचा इतिहास. 6वा शेवटचा टप्पा आहे मराठा साम्राज्याचा उदय. मी मगाशी सांगितलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांपासून सुरू झालेले हे जे काही मराठा साम्राज्य आहे, हे छत्रपती संभाजी महाराज, त्याच्यानंतर ताराबाई आणि त्याच्यानंतर हा सगळा जो काही आहे तर तो पेशव्यांपर्यंत पोहोचला. आणि 1818च्या कोरेगाव भीमाच्या युद्धामुळं ही पेशवाई संपली, अर्थात मराठा साम्राज्य संपलं. म्हणजेच या ठिकाणी इंग्रजांचा युनियन जॅक नावाचा ध्वज हा शनिवार वाड्यावरती फडकला. म्हणजेच इथपर्यंत वास्को द गामा हा 1498 मध्ये आला, परंतु 1818 मध्ये पुण्याच्या पेशवाईला संपवलं, इंग्रजांनी राज्य केलं. आणि 1857च्या उठावानंतर भारतामध्ये जे लोक इंग्रजांच्या विरोधात बंड करत होते ह्या सगळ्यांना थोपवलं. आणि मग इंग्रजांनी आपलं एक हाती राज्य, एक हाती सत्ता मिळवणं म्हणतो तशा पद्धतीने एक हाती राज्य इंग्रजांनी भारतामध्ये कमावलं. आणि मग याच्यानंतर जो सुरू झालं ते 1947 पर्यंत नॉन स्टॉप त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं साम्राज्य या ठिकाणी सुरू करत होते. हाच आहे मध्ययुगीन भारताचा इतिहास. आपण आता आधुनिक भारताच्या इतिहासाकडे जात असताना युरोपीय सत्तांचं आगमन, ब्रिटिश साम्राज्याचा विस्तार आहे, त्याच्यानंतर भारतामध्ये 1857चा उठाव, 1857च्या पूर्वीचे उठाव, 1857चा उठाव आहे. मग 1857चा उठाव झाल्यानंतर सामाजिक, आर्थिक, राजकीय भावना खूप साऱ्या भडकलेल्या होत्या. मग याच्यामध्ये काँग्रेस पूर्व राजकीय संघटना नंतर भारतामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, त्याच्या समकालीन भारतामध्ये सभा आणि संघटना सुरू झाल्या होत्या, जसे ब्राह्मो, प्रार्थना, मानव धर्म, परमहंस, ह्या आर्य सार्वजनिक सत्यशोधक समाज आहे, आर्य समाज आहे, थिओसॉफिकल सोसायटी, रामकृष्ण मिशन आहे, ह्या अनेक सभा समाज संघटना सुरू झाल्या. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सुरू झाली तर त्याच्यापूर्वी इंग्रजांनी महसूल व्यवस्था आणली होती, शिक्षण व्यवस्था आणली, दुष्काळ निवारण आणलं होतं. बरं, याच दरम्यान शेतकरी उठाव, आदिवासी उठाव, महिलांचे उठाव सुरू झाले. त्याच दरम्यान वैयक्तिक क्रांतिकारी किंवा ग्रुपिंग क्रांतिकारी सुरू झालं होतं. मग हळूहळू पुढे जातं तेव्हा जहालवाद मवाळवाळ येतं. मग याच्यामध्ये लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधीजींची आपल्याला भूमिका बघता येते. मग त्याच्यानंतर आपण पुढे जातो तर त्यावेळी ब्रिटिश सरकारने केलेले कायदे पण आपल्याला टप्प्याटप्प्याने पाहता येतं. जसा आयोगाचा आवडीचे कायदे 1909, 1919, 1935, 3 कायदे पाठ करा, 4था कायदा 1858चा. हे सगळं जो आहे आधुनिक भारताचा इतिहास. आणि मग हळूहळू ह्या लोकांना वाटू लागलं की हिंदू मुस्लिम आणि त्याचबरोबर स्वतंत्र राष्ट्र. मग माउंटबॅटन आला आणि भारताची फाळणी केली. म्हणजे इंटरेस्टिंग फॅक्ट अशी सांगतो की बॉर्डरवरती किंवा भारतामध्ये जेवढ्या वस्तू आहेत टेबल, पेन, फॅन, खुर्ची, लाईट, सेफ्टी पिना, कागद, पेन्सिल, या सगळ्या गोष्टींचं विभाजन झालेलं होतं. त्याच दरम्यान बंगालमध्ये एक खूप सुंदर एक सीन आहे. बंगालमध्ये इंग्लंडवरून 60 बदक मागवले होते आणि 60 बदक कोणी घ्यायचे, कारण फायनान्स मिनिस्टर बिलावरती सही करत नव्हते. आणि म्हणून हे 60 बदक असं ठरलंय की बंगालला, पाकिस्तानला, जो पूर्व पाकिस्तान आहे त्याला 30 देऊया आणि भारताकडे 30 देऊया. शेवटपर्यंत ते बदक दिले नाहीत. शेवटी तुम्हाला सांगतो की ते वेअर हाऊस मध्ये तसेच पडून राहिले होते बदक. सांगायचं विशेष की भारताची फाळणीपर्यंत आपल्याला हा आधुनिक भारताचा इतिहास म्हणजे इथपर्यंत आपल्याला पाहता येऊ शकतो, भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यापर्यंत. हा झाला आधुनिक भारताचा इतिहास. शेवटाकडे जातोय आपण. समाज सुधारक कोणकोणते महत्वाचे आहेत बघा. भारतामध्ये खरं तर पूर्व प्राचीन भारतापासून अंधश्रद्धा, त्याचबरोबर वेगवेगळे ग्रंथ जे सगळ्या समाज सुधारकांनी सांगितलं की हे मानव निर्मित आहे, ते निर्मित नाहीत. मग अंधश्रद्धा पसरणार आहे. त्याच्यानंतर बहुदेवतावाद आहे. त्याच्यानंतर रूढी, प्रथा, परंपरा एवढ्या भयंकर होत्या की नवरा मेल्यानंतर त्या बायकोला जगायचा अधिकार नाही. आणि त्याचबरोबर तिनं जरी जगली तर तिनं स्वतःचं विद्रुपीकरण करून घेणं, मुलीला जन्माचाच अधिकार नाही आणि मुलीचं लग्न लहान वयातच झालं पाहिजे, ह्या एवढ्या प्रचंड होत्या की या ठिकाणी सुधारणा करणं अशक्य होतं. परंतु ब्रिटिशांनी आपल्या विज्ञानवादी आणि त्याचबरोबर पाश्चात्य एज्युकेशनच्या जोरावरती भारतातल्या ह्या रूढी, प्रथा, परंपरा ह्या बाजूला काढण्याचं काम केलंच. खरं तर इतिहासाचा खूप चांगला अभ्यास केल्यानंतर अशा स्टेजला पोहोचतो की बरं झालं इंग्रज आले आणि बरं झालं इंग्रज गेले, अशा कॅटेगरीमध्ये माणसांचं सुद्धा विभाजन होतं. कदाचित ते आलेच नसते तर भारतातली अवस्था काय झाली असते हे 1-2 ओळीमध्ये तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता किंवा माझ्या नंबरवरती सुद्धा सांगू शकता. तसंही माझा नंबर तुमच्या सगळ्यांकडे 100% असणार आहे. जर नसेल तर युट्यूबला सचिन गुळिक सर्च करा, तिथं बघा नंबर भेटून जातो तुम्हाला. आणि प्रत्येक इथं जे तुम्हाला प्रोफेसर लोक शिकवणार आहेत
पर्सनल त्यांचे कॉन्टॅक्ट मिळणार आहे, तर तुम्ही डायरेक्ट त्यांच्याबरोबर फोनवरती बोलू शकता किंवा त्याचबरोबर तुमच्या शंका सुद्धा मांडू शकता. विशेष की समाजसुधारक सुरू होतात राजाराम मोहन रॉय इथपासून महाराष्ट्रामध्ये आतापर्यंतचे समाजसुधारक आपल्याला कंटिन्यू फ्लो मध्ये शिकता येऊ शकतात. ज्यांनी ज्यांनी चांगलं काम केलं सोशल रिफॉर्मर झाले, मग त्यांना करंट मध्ये सुद्धा आपल्याला पाहता येतं. तसं पण आपण 1947 पर्यंतचे सगळे समाजसुधारक या ठिकाणी कव्हर करणार आहोत. म्हणून हा प्राचीन मध्ययुगीन आधुनिक भारताच्या इतिहासापासून समाजसुधारकापर्यंत आपला हा संपूर्ण इतिहास आहे. प्रश्न आपल्याला विचारतात किती, तर 15 प्रश्न विचारतात. मी तुम्हाला थोडक्यामध्ये विश्लेषण करतो की राज्यसेवा पूर्व परीक्षेचा हे 15 प्रश्न आहेत. ह्या 15 प्रश्नांचं आपल्याला 4 भागामध्ये विभाजन करता येऊ शकतं. प्राचीन भारतावरती 2 प्रश्न विचारतात, मध्ययुगीन भारतावरती 2 प्रश्न विचारतात. हे झाले किती? 15 पैकी 4 प्रश्न गेले, राहिले किती? आता आपल्याकडे 11 प्रश्न राहिले होते, बरोबर. समाजसुधारकावरती कमीत कमी आपल्याला 3 ते 4 प्रश्न फिक्स विचारले जातात. आता हे 4 आणि 4 8 प्रश्न झाले. आपल्याकडे राहिले किती? तर 7 प्रश्न राहिले, म्हणजे वरचे 5 आणि ते 2 म्हणजे 7 प्रश्न जे आहेत तर हे मॉडर्न हिस्ट्री, सोशल रिफॉर्मर, मेडिवल हिस्ट्री आणि त्याचबरोबर एन्शंट हिस्ट्री अशा पद्धतीने प्रश्न विचारतात. मग 7 मध्ये पुन्हा डिवायडेशन होतं, महाराष्ट्राचा इतिहास आणि त्याचबरोबर इंडियन हिस्ट्री अशा प्रकारे हे विभाजन होतं. परंतु यामध्ये 0.25 ने ज्याचा रिझल्ट गेलाय ना त्याला विचारायचं की 0.25 ची व्हॅल्यू किती आहे. म्हणून एक सुद्धा क्वेश्चन तुम्ही स्किप केला नाही पाहिजे, एक सुद्धा क्वेश्चन स्किप नाही झाला पाहिजे आणि एक सुद्धा अभ्यासाचा घटक तुमचा बाहेर नाही निघला पाहिजे, स्किप नाही झाला पाहिजे. प्रत्येक घटक तुमच्या डोळ्यापुढून, तुमच्या नोट्स मधून, तुमच्या पुस्तकातून तर कव्हर झाला पाहिजे. आणि ह्या सगळा कव्हर करण्याची जबाबदारी स्पर्धाग्रामची ही पूर्ण जी टीम आहे ही संपूर्ण टीम घेते. आजच स्पर्धाग्राम नावाचं ऍप्लिकेशन जे आहे हे तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे आहे आणि याची फी जी आहे ते अतिशय कमी ठेवलेले आहे आपण, म्हणजे 7,999. म्हणजे तुम्हाला इथं 6 सब्जेक्ट मिळत आहेत, 6 सब्जेक्ट मिळत आहेत ते फक्त 8,000 रुपये मध्ये. आणि अशा क्वालिफाईड लोकांकडून जे ऑलरेडी ह्या विषयामध्ये सेट, नेट आणि एमफिल आणि PhD आहे. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं, मी एज्युकेशन हे याच्यावरती भर का देतोय, तर माणूस जर एज्युकेटेड असेल तर त्या विषयामध्ये खूप जास्त घुसतो. मला आणि श्याम सरांना आता 10 वर्ष झालेले तुमच्या लक्षात आलं असेल. बाकीची जी टीम आहे तर यांचे सुद्धा 7, 8, 9, 10 वर्षापर्यंत पूर्ण गेलेले आहेत. म्हणजे एक्सपिरियन्स आहे, एज्युकेशन आहे आणि त्याचबरोबर आता हा एक्सपिरियन्स अजून दुसरा कोणता आहे, नॉट ओनली टीचिंग, हा एक्सपिरियन्स आहे एक्झाम देण्याचा, एक्झाम लिहिण्याचा आणि मुलाखती फेस करण्याचा. सो अशा टीम कडून शिकलात ना तुम्ही तर नापास होण्याची आणि कन्सेप्ट न समजण्याची शक्यता 100% नाकारता येत नाही. म्हणून हे लेक्चर कसं वाटलं हेही सांगायला विसरू नका. स्पर्धाग्राम नावाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा प्ले स्टोअर वरून. आणि त्याचबरोबर जर तुम्हाला काही अडचण आली तर आपला हा सध्याचा माझा नंबर दिलेला आहे, या नंबरवरती तुम्ही स्पर्धाग्राम मध्ये जी पूर्ण बॅच आहेत ह्या बॅच बद्दल पण माहिती घेऊ शकता. आणि त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक विषयाची या ठिकाणी आपल्याला पर्सनल सुद्धा बॅच मिळते. पण ह्या बॅच मध्ये सुद्धा ह्या पर्सनल बॅचेस सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आणि ही पूर्ण जी टीम आहे तर ही तुम्हाला प्रॉपर शिकवण्यासाठी आणि त्याचबरोबर तुमचा कंटेंट पूर्ण करणे आणि त्याच्याबरोबरच आयोगाचे प्रश्न कसे येऊ शकतात, कसे येणार आहेत हे सगळं सांगण्यासाठी आम्ही सगळे लोक ॲज अ टीम हे कटिबद्ध असणार आहे. हे सुद्धा तुम्हाला विसरायचं नाही. हे लेक्चर शेवटपर्यंत बघितलं त्याच्याबद्दल तुम्हा सर्वांचा आभार आहेच. परंतु तुम्ही जर नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर सबस्क्राईब करून जावा. आणि त्यानंतर तुम्हाला अधिक माहिती जर घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवरती फोन करा, प्ले स्टोअरला जावा आणि त्याच्यानंतर ह्या लेक्चरची सिरीज अशी चालू होणार आहे. म्हणून आपल्या चॅनलवरचे जे महत्त्वाचे व्हिडिओ येतात तर त्याला स्किप करायचं नाही, कारण ते महत्त्वाचे आहेत, अनुभवाचे आहेत आणि तुमच्या परीक्षेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहेत. आमची टीम तुम्हाला माहितीपूर्ण परीक्षाभिमुख माहिती देणार आहे आणि त्याचबरोबर परीक्षेमध्ये क्वेश्चन सुद्धा काढू शकते. त्याच्यामुळं तुम्ही सगळेजण स्पर्धाग्राम आणि EMPSC कट्टा ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती जोडलात त्याच्याबद्दल मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. आणि हा व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं आभार. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.